दगड आहे हा. तर बघा बघा बघा, हां जेठालाल आहे तो आमचा जेठालाल होणार. आता कुणालच्या गावात चालले, मला आराम पाहिजे 3-4 दिवस तरी. हां मग तिघांच्या हालत खराब होते माहिती. आजचं वातावरण असं वाटतं पाऊस पडणार आहे. 6:15 वाजले सकाळचे आणि उजाडलंय चांगलं. माझं राऊंड मारायचं काम चालू आहे. छान वाटतंय सकाळी सकाळी. पाऊस पडेल असं वाटतंय का काय? हां वातावरण म्हणा कसं आहे. सकाळचा पहिला चहा. हे की चाय. इकडं जायचं का वरती? आता काय काय आणायचं नाही. चहा थंड होईल आधी, पहिला चहा घे. ऐकलं का? गेले 2 दिवस झाले ना ही कामं आमच्याकडे चालू आहेत. झाडांना ना म्हणजे लहान मोठ्या सर्व झाडांना. कुठे पारे आणते, हा अळी करायचं काम चालू आहे. आणते हा. म्हणजे काल पण भरपूर केलं, कारण आता उन्हाळा चालू झाला ना, तर पाणी आपण टाकतो ना ते सर्व जरा हे होतं, त्याच्यामुळे चालू आहे. पारे कुठे गेली? दगडाची जमीन आहे. दगड आहे हा. ह्या साईडनेच घ्यायचं ना वतू बोडून. चला आता आम्ही हे सर्व जरा करतो. कुणाल कुठे गेला? कुणाल तिकडे बघ फुलं काढतोय तो बघ देवाला. विचार करते नाश्ता पाहिजे. नाश्त्याचाच विचार झालाय. रोजचा असतो विचार. आम्ही आता आंघोळीला जातो. तुम्ही तुमचं काम करा. वाटण परवाच्या दिवशी पण काढलेलं ना, 2 दिवस झाले ना काढून, संपलं. 2 टाइम लागतो. हे करायचं आहे, शुक्रवार आहे ना आज. आता नॉनव्हेज बनवूया आज. अंडी आहेत घरात. काहीतरी बनवा. वांगी आहेत, बघूया काय करायचं. कुणाला विचारते. कुणाल तो गेला तिकडे पुढे फुलं घ्यायला. फुलं काढत काढत पुढच्या फुलांवरती गेला. असू दे, फुलं जमा करतो ना काढता. आता आपल्या ह्या जास्वंदीला पण आलेत बघ फुलं. ऐकलं का? तर दुसऱ्या नवीनवाल्या जास्वंदीला पण बघ फुलं आहे बघ खालच्या साईडला, ते पण घे. कळी नको काढू, फुललेलं काढ. ते उद्याला होईल ना अजून फुले. तर सर्व आवरलं बाहेरचं आता. म्हणजे नाश्ता पण चुलीवरच बनवला. वाटप भाजून वगैरे झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. भाकऱ्या बनवल्या
आणि आता भाजी जरा शिजत घातले. आज वार आहे ना, शुक्रवार आहे, त्याच्यामुळे वांगा बटाटा आणि सुका जवळा बघा असतो त्याची भाजी, आणि खूप दिवसानंतर केली आहे वांग्याची भाजी. बघा अशी छान अजून शिजायला जातील 5-7 मिनटं, कारण आत्ताच मी फोडणीला घातली आणि सगळं पसारा होता तो आवरून घेतला. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आणि आता मी नाश्ता करायला घेतला आहे. ह्या दोघांना ना मगाशीच दिला, झाल्या लगेच दिलं, माझं मी आवरून घेतलं. आता म्हटलं मी करायला घेते. आता गॅसवरती कुकर ठेवला आहे, म्हणजे जेवणाची तयारी. कुणाला 12:30 पावणे 1ला जेवायला बसेल, म्हणजे पावणे 1 नाही पण 12:30पर्यंत बसेल असतो, कारण त्याला 1च्या दरम्यान निघायचं असतं. भाज्या आहे वांग्याच्या, त्याच्यामुळे भाजी नाही करायची, भाकऱ्या पण आहेत, फक्त डाळ आणि भात लावायचं आहे. आणि आता ह्यांनी नाश्ता केला ना, कुणाच्या म्हणजे जास्त तर जेवणार नाही, कारण भाजी भाकरी खाल्ली ना का ते दुपारी मग जास्त खायला नाही मागत. तर आज भाजीचा रंग थोडासा काळपट झाला आहे. त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते. भाजी मी केली आहे लोखंडाच्या कढईमध्ये, आणि सुकी मच्छी होती ना, त्याच्यामुळे त्यात आपण कोकम किंवा म्हणजे आंबट काहीतरी बघा टाकतो ना, तर असं लोखंडाच्या कढईमध्ये आपण आंबट टाकलं ना का भाजीचा रंग थोडासा चेंज होतो आहे. तर मग अशा कुणाला म्हणत आई भाजीचा रंग म्हटलं काळा कसा झाला, तर म्हटलं आपण कोकम टाकतो ना भाजीमध्ये, आणि कढई म्हटलं लोखंडाची होते, त्याच्यामुळे म्हटलं असं होतं, पण चवीला खूप छान झालेली आहे. तर वाटप काढलं ना त्या कढईमध्ये, त्याच्यामुळे म्हटलं चला म्हटलं भाजी त्यातच बनवूया, म्हणून मग त्यातच केली भाजी मी. आता खाऊन घेते. आता थोड्या वेळाने परत जायचं आहे वरच्या घरी, एक 2-4 वस्तू आहेत ना तिकडनं घेऊन यायच्यात. आता बघूया काय, मला वेळ मिळाला तर मी जाईन, नाही तर मग कुणालचे बाबा एकटेच जातील. आणि अजून पण आहे थोडीशी पॅकिंग करायची, ते जेव्हा मी पॅकिंग करीन ना तेव्हा तुम्हाला मी सांगेनच कसली पॅकिंग काय ते. तर चला अगोदर पहिला खाऊन घेते. जेवण आपलं शिजतं आहे, म्हणजे डाळ टाकलं फोडणीला. आणि काय रे दात काढतो, मगापासून दात काय काढतो, काय बघतोय? सिरियल अभ्यास झाला? लॅपटॉप का चार्जिंगला लावले? मगापासून मी त्याला बघता, हसतो काय एकटाच बसून मला हसतोय तो. म्हणजे जेठालाल आलं वाटतं. जेठालाल मी किचनमध्ये जेवण करता करता मला तर हसायला येत होतं. चला आता किती वाजता जेवायला देऊ? आता असे किती वाजले? 11:30 आले, 11:35 झाले, 11:30 पण नाही. तर आपल्या घड्याला 10 मिनटं पुढे यावा. बाबा आता कधी येते काय माहिती. कुणालचे बाबा गेले जुन्या घरी, मला मग अशी म्हणत होते येतेच काय तू, इथे माझं काम होतं ना जेवण करायचं, म्हणून मी काय गेली नाही. संध्याकाळी जाईल मी, कारण संध्याकाळी जायचं आहे परत. आता कधी येते बाबा काय माहिती. हा बघा असं हसतं, बघा. हां जेठालाल आहे तो आमचा, जेठालाल. कुणाला नाही तर घर खायला उठतं ना, कालपासून असंच होतंय. 4:30 वाजले संध्याकाळचे. माझ्या तोंडातून दुपारचं निघत होतं. एक तर आधीच दुपारची शांतता असते, आणि त्यात परत एक मेंबर घरातला कमी म्हटलं अजून शांतता, आणि अजून एक मेंबर आपल्या घरातला उद्यापासून कमी होणार आहे, त्याच्यामुळे अजूनच शांतता होणार. मेंबर नाही, माणसं आधीच कमी आपल्या इथे, आणि त्यात असं झालं का मग एकदम कसं तरी वाटतं. तर चहा ठेवला आता गॅसवरती. आज चहा मी नाही, कुणालचे बाबा बनवत आहेत. आणि मला आता ना तूप बनवायचं आहे, म्हणजेच घी. मी घी म्हणते कारण ही मला पूर्वीपासून सवय आहे, त्याच्यामुळे माझ्या तोंडात घी हा शब्द ना पटकन येतो. तर ते मलाई की नाही काढून ठेवले सकाळपासून, आता ती चांगलीशी नरम झाले. मला वाटतं मी मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं तुमच्याशी. हे बघा बसले झोप काढून बसले, झोप काढून, दुपारची झोप. आणि ते आता बनवते तूप. लोणी आता बघते काढून ठेवते, आत्ता वेळ मिळाला तर आत्ता करणार, नाही तर मग उद्या सकाळी करणार. मग आत्ताच करावं लागेल ते, का सकाळी काढून ठेवलं ना बाहेर, गरम पडलं. करते तर पाणी भरायचं का लावायचं, लावूया मला. अजून वरच्या घरात जायचं आहे. आपले आता चिरे येऊन पडलेत ना. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कधी आता पडवीचं काम चालू होणार. आता कुणालचे बाबा चाललेत मुंबईला. आता मगाशी तुम्हाला म्हणाले ना, म्हणजे सकाळी तुम्हाला म्हणाले होते मी सांगेन म्हणून. बॅग अजून भरायची बाकी आहे, थोड्या वेळाने भरूया.
ते काय 4-5 कपडे भरायचे, दुसरं काय एवढं काय भरायचं नाही. त्यांना इमर्जन्सीमध्ये कॉल आला होता काल. म्हणजे 2-3 कामंसुद्धा आहेत आमची मुंबईला, मागे पण तुम्हाला मी म्हणाली होती. तर म्हणून मग आता चालले, उद्या सकाळी ते निघतील मुंबईला जायला. किती दिवसांनी येणार मग? 4-5 दिवसात, 5 दिन, 4 या 5 दिन, 4 आणि 5. 4 आणि 5 म्हणजे किती? 9 दिवस. 9 दिवस नाही ना होणार. 4-5 म्हणून 4-5 दिवस सांगायचे ना. म्हणजे बेरीज करायची 4 आणि 5. कधी 4 बोललो, कधी मग बोलली 4 दिवसांना आल्यावर कसे ना आले. हां, 5व्या दिवशी पण बोलू शकताना 4 आणि 5 सांगितलेले मी. तू बघितलंच नाही, ऐकलंच नाही. 9 दिवस म्हणजे जाऊ दे. काम आहेत म्हणून मी काही बोलली नाही ना. तर मागच्या वेळेस मी ठरवलं होतं की मुंबईला आता पाठवणार नाही, 2 दिवसाच्या वर झाले तर. पण नाही, आता कामं आहेत ना, म्हणजे गरजेचं आहे ते. म्हटलं जाऊ दे. नाही तर मी विचार केला होता मी जायचं म्हणून, पण कुणालचा क्लास पण आहे आणि इथे आपली झाडं आहेत, त्याच्यामुळे कुठं जाणं आता शक्य नाही. दापोलीला पण जायचा विचार केला होता, म्हणजे मनात असं आलं होतं की एक आता हे नाही आहेत तर आपण 2-4 दिवसासाठी जाऊया का दापोलीला. तसं मी कुणालला काल विचारलं तर कुणाला सरळ नाही म्हणाला तोंडावरती ना. त्याचा आता अभ्यास असताना तो अजिबात नाही, माझा क्लास आहे, तू जा, मी राहीन एकटा, असं सरळ म्हणतो तो. तसं तो बिंदास आहे ना, का राहील ना, एकटा राहायला ठेवलं तर. पण खायचं काय? हां, जेवणाचे राहील पण खायला काय? मग त्याला काय बनवताच येत नाही, फक्त मॅगी हे छोटे एखाद दुसरी वस्तू बनवतो, बाकी काय येते त्याला. नाही तर क्लास नाही, समजा एक टाइम तो जेवेल तिकडे बाहेर, समजा आपण कोणाला टिफिन वगैरे लावलं तर खाऊ शकतो, पण रात्रीचं काय करणार मग? खानावळ वगैरे असतात ना, तशा आहे तिथे आपल्या तरळ्यामध्ये जेवण वगैरे चांगलं मिळतं, घरगुती जेवण असतं. मी असं सांगितलं तर होऊ शकतं, पण रात्री परत काय करणार, कारण एवढ्या लांब थोडी तो तरळ्यामध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे मग कॅन्सल केलं, कॅन्सल. मी पण कंटाळले, मला पण असं वाटतं की कुठेतरी जावं 2-4 दिवसासाठी. ह्यांना मी काल म्हणाली 3-4 दिवस तरी बघू, आता कधी मे महिन्यामध्ये जमलं तर 1-2-4 दिवस दापोलीला जाणार आहे मी. आला होता आईचा काल फोन, ती सांगत होती मला ये. 15 दिवस का महिनाभर राहायची. आपण असं बोलतो पण काय नाही हो, एक दिवस आपल्याला बरं वाटतं माहेरी गेल्यावरती पण, आणि मग नंतर कंटाळा येतो. पण हे नेहमीचं रुटीन असलं ना का, आपल्याला पण असं वाटतं की थोडंसं चेंज हवं आहे. बाकी कामात असा कंटाळा नाही, पण थोडासा बदल हवा असं, म्हणून मग असं कुठेतरी जावं असं वाटतं. अरे महिनाभर राहायचं जाऊन, कुठे? 1 दिवस जाऊन 2 दिवस जाऊन नाही, माहेरी महिनाभर. त्यांना माहिती आहे ना राहू शकत, त्याच्यामुळे ते बिंदास बोलतात की महिनाभर जाऊन राहा. काल पण मला म्हणत जा महिनाभर राहा बिंदास जाऊन, आम्ही 2 जण इथे राहूया म्हणून. त्यांना माहिती आहे मी काय जाऊन एखाद दिवस 1-2 दिवस, नंतर हे काय राहू शकत नाही. एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, त्याच्यामुळे ते पटकन हा म्हणतात, बाकी काही नाही. नाही म्हणतात काय पक्क, मी काय केलं नाही सांगितलं तुला. नाही माहिती आहे ना, आता मी जास्त दिवस राहू शकत नाही, त्याच्यामुळे कुठे पण माहेर असं नाही, कुठे पण आपण घर सोडून कसं 1 दिवस राहू शकतो, जास्त दिवस नाही राहू शकत. चला आता काय काम करून घ्या पटापट. ऊन इतकं आहे ना, बाहेर पडावंसं नाही वाटत. तुम्हाला दाखवते बघा, ते खिडकीकडे बघा, इतकं कडकडीत ऊन आहे ना. आता बघा ना 4:35 झालेत, तरी पण असं नकोसं वाटतं. हा दुपारचा टायमिंग आहे ना, इतका खराब आहे ना, किती नाही हो की नाही. पण बाहेर ऊन कडक असं, घरात काय नाही वाटत. घरात काय वाटत नाही, बाहेर असं बघितलं ना तरी पण असं भिरभिर येते. तुम्हाला मी नेहमी सांगते उन्हाचं, पण आहे जी खरी परिस्थिती आहे ना तीच. कारण बघितलं ना का तरी पण आपलं डोकं नुसतं भनभरून निघतं, इतकं ते हे होतं. घराच्या आतमध्ये मस्त वारा आहे. हा, घरामध्ये चांगलं वाटतं, पण बाहेर असं नकोसच वाटतं. ऊन आहे ना इथे रखरखीत असतं, त्याच्यामुळे आम्ही कसं सहसा लवकर बाहेर पडतच नाही. आता पण पाणी भरायचं आहे, पण ते भरायचं की नाही तो हा विचार पडला आहे आम्हाला. पण भरावंच लागेल, कारण कुणालच्या आता उद्या ते मुंबईला जातील, त्याच्यामुळे आज पाणी भरलं तर बरं होईल. कारण मला वाटतं 1-2 दिवसामध्ये आपल्या पडवीचं काम चालू होईल ना चालू. मग ते परत पाणी वगैरे लागेल, आणि मला वाटतं सकाळी कुणाला असेल जोडीला, पण तरी पण भरून ठेवलं बरं एक्स्ट्राचं पाणी, नंतरला मग दगदग नको मग. तर चला जरा लोणी काढून घेते. तर ही बघा, ही मलई 15 दिवसाची आहे, आणि हा बघा हा डबा ना पूर्ण भरलेला होता, तो स्वच्छ मी सगळा धुवून घेतला आहे. त्यात मी टाकलं आहे जवळजवळ अर्धा ते 1 ग्लास पाणी टाकलं आहे. म्हणजे फ्रीजरमध्ये ठेवते मी, त्याच्यामुळे सकाळी काढून ठेवते, मग बरं पडतं. मग 1 मिनटं जरा, आता हे असं गोलगोल फिरून घेते. 2 ते 3 मिनटामध्ये ना आपलं लोणी लगेच तयार होईल, जास्त वेळ नाही लागत. सुट्टीच्या दिवशी लई काम होते. निवांत बसलोय मैत्रिणीनो, मी निवांत बसले. धावधाव झाली पाण्याची खूप ना. अरे रोजच्या एवढा टाइम गेला माहिती पाण्याचा. किती वेळा पाईप निघाला, अर्धा ड्रमच होता पाणी.
पाणी आज कमी होतं तरी तेवढंच पाणी. मग तरी इतकं कंटाळा आला ना पाण्याचा त्या. काय उशीरच लावला कुणाल? अरे आम्ही 5च्या नंतर लावला. 5च्या नंतर लावला. हा 6 नंतर अजिबात लावला नाही. 6च्या नंतर असंच लावून ठेवला तो राहिला होता. काय माहिती मग काय. सकाळी लवकर संध्याकाळी. हा सकाळी लवकर येतं संध्याकाळी. आता कंटाळून मी जरा अशीच पडले 5 मिनिटं म्हणजे 10 मिनिटं म्हटलं काय माहिती काय. गरम असतो ना पाईप खेचतो नरम पडतो पाईप. आपण ना थोडे दिवस जरा काढूया कसं तरी नंतरला आपण ना बोरिंगचं करूया काहीतरी. हे नेहमीचं हे नको खूप. मध्ये बोरिंग वाल्याला बोलवायचं 2000 रुपये ते घेतात ते. त्याला त्याला फोन करूया त्याला तुझ्या माणसाला पाठव. रोजचं खूप ताण होतोय पाण्याचा आणि त्रास होतो. जीवाला त्रास किती होतो. धावपळ रोजची. तिघांची पण हालत खराब होते. हा मग तिघांची हालत खराब होते माहिती. चला अजून बॅग पॅकिंग करायची कुणालच्या बाबांची. त्यांना म्हणते जाऊ नका थांबा जरा रविवारी जावा तर ऐकत नाही येत. ठेवायला बस खाली जेवायला चल. उडेल ना. हे बघा हे अंड्याचा रस्सा बनवलाय. कुठे गेलं आज वार ना शुक्रवार आहे. तुमच्याशी शेअर करायचं होतं पण आहे ना इतकं कामाचं हे होतं ना की राहून गेलं. आता बरेच दिवस झाले मी रेसिपी काय शेअर नाही केलेली. लवकरात लवकर शेअर करीनच मी. मध्ये माझी तब्येत पण जरा बरी नव्हती. हे बघा हे अंडी फोडून आपण करतो ना तसा रसा. हे अजून मिक्स नाही केलं आहे आणि भातच केलं आहे फक्त. हा बघा आज चपातीला आराम आमच्याकडे. आणि इथे जरा कांदा कापतात. ह्याच्या जोडला कांदा असेल ना तर बरं लागतं. कांदा 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 खाली कांदा नाही. पुन्हा घे डिश घे पकड सर. बॅग भरली ना. बॅग भरली. बॅग ना मगाशी या दोघांनी मिळून भरली. मी जेवण करत होते ना त्यावेळेस. त्याच्यामुळे एक काम माझं कमी झालंय. काय ना 2-4च वस्तू भरायच्या होत्या ना. काय कपडे हा बॅग भरायला एका माणसाची किती टाइम लागतो. बायकांचे कपडे भरायला टाइम पुरुषाच्या कपड्यांना काय टाइम लागतो. हा तेच ना. आई ग बाहेर किती काळं वाटतं बघ. लाईट चालू तरी अंधार बघ किती वाटतो. अंधार वाटलं. कुणालच्या बाबा ना गाडी पुसकते बघा. सकाळी म्हटलं लवकर कुठे घाईघाई होईल ना त्याच्यामुळे आता रात्रीच पुसून ठेवतात. मी सकाळी उठले का निघतील मग 4:30-5च्या दरम्यान. तर झालं सगळं किचन वगैरे आवरलं आणि इथे येऊन मी जरा 5 मिनटं बसली. म्हटलं व्हिडिओ तरी एंडिंग करूया. तर बरेच दिवस झाले रेसिपी तुमच्याशी शेअर नाही केलं ना तर सारखं असं मनामध्ये येतं हे रेसिपी नाही दाखवली. पण लवकरात लवकर आहे ना अशा चांगल्या रेसिपी शेअर करेनच मी. तर चला मित्रमैत्रिणींनो आजचा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. आवडला असेल तुम्हाला तर जरूर लाईक करा शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.